Hi and hello everyone. Welcome to Dalve Digital Academy. Myself Mahesh Dalve. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉब्लेम सेट 5 मध्ये क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 8 तर हे क्वेश्चन मी या ठिकाणी त्याचं पूर्ण सोल्युशन या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. तर पाहूया क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बास्केटबॉल players John, Wasim, Akash were practicing the ball drop in the basket. The probabilities of success for John, Wasim and Akash are 4 by 5, 0.83 and 58% respectively. Who had the greatest probability of success? तर ह्या ठिकाणी बास्केटबॉलचे प्लेयर्स आहेत जॉन, वसीम आणि आकाश. तर ते प्रॅक्टिस करत होते बॉल ड्रॉप करण्याची बास्केटमध्ये. तर प्रोबॅबिलिटी प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी या ठिकाणी दिलेली आहे. जॉन, वसीम आणि आकाशची बॉल ड्रॉप करण्याची त्या बास्केटमध्ये ती आहे 4 by 5, 0.83 अँड 58%. तर सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी कुणाची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ही आपल्याला ह्या ठिकाणी सांगायची आहे. तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी फ्रॅक्शन मध्ये दिलेली आहे, इथं पॉइंट मध्ये, डेसिमल मध्ये आणि इथं पर्सेंटेज मध्ये. तर हे सर्व आपण डेसिमल मध्ये कन्वर्ट करणार आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस कुणाची आहे हे आपण आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपण सगळ्यात आधी सुरुवातीला जॉनची प्रोबॅबिलिटी काय आहे, तर जॉनची प्रोबॅबिलिटी 4 by 5 आहे. तर the probability that the ball is dropped in the basket by John is equal to 4 by 5. तर ह्या ठिकाणी आपल्याला जॉनची प्रोबॅबिलिटी की तो बॉल जो आहे तो त्या बास्केटमध्ये ड्रॉप होणार आहे याची प्रोबॅबिलिटी आपल्याला दिलेली आहे 4 by 5. तर आपल्याला 4 by 5, तर आपण ह्या 4 ला 5 ने डिवाइड केलं तर काय येते, 4 ला 5 ने डिवाइड केल्यानंतर तर हा 4 जो आहे 5 पेक्षा लहान असल्यामुळं आपण या ठिकाणी इथं पॉइंट 0 पॉइंट या ठिकाणी आपण आधी 0 ने डिवाइड करू. 5 0 इज 0. त्यानंतर हा 4 ह्या 5 पेक्षा लहान असल्यामुळे इथं पॉइंट, नंतर इथे हे पॉइंट मुळे इथे 0. 5 8 इज 40. तर ह्या ठिकाणी आपण आणि हे जे 4 by 5 आहे हे आहे 0.8. तर ह्याला आपण 80 ही लिहू शकतो कारण की 5 0 0. तर ह्या ठिकाणी हे जे पॉइंट नंतरचे जे डिजिट असतात त्या राईट साइडला किती 0 आपण ऍड केले तरी काही फरक पडत नाही. तर त्या ठिकाणी आपण 0.8 ला 0.80 लिहितोय कारण की ह्या ठिकाणी जे 0.83 पॉइंट नंतर 2 डिजिट दिलेले आहेत, तर पॉइंट नंतर 2 डिजिट आपण घेतोय. The probability that the ball is dropped in the basket by John is equal to 4 by 5 is equal to 4 by 5 चा रेशो येते 0.80. 4 ला जर 5 ने डिवाइड केलं तर त्यानंतर the probability that the ball is dropped in the basket by Wasim. तर ह्या ठिकाणी the probability that the ball is dropped in the basket by Wasim is equal to 0.83 दिलेली आहे प्रोबॅबिलिटी.
तर ह्या ठिकाणी जॉनची प्रोबॅबिलिटी त्या बास्केटमध्ये बॉल ड्रॉप करण्याची 0.80 आहे. त्यानंतर वसीमची प्रोबॅबिलिटी त्या बास्केटमध्ये बॉल ड्रॉप करण्याची आहे 0.83 दिलेली आहे. वसीम ही जॉनची आहे 4/5. आता आकाशची 58%. तर ह्या ठिकाणी the probability that the ball is dropped in the basket by Akash is equal to 58%. तर 58% म्हणजे आपण ह्याला 58/100. तर 58/100 म्हणजे या ठिकाणी 2 झिरो आहे, तर 0.2 वेळा मध्ये येणार आहे. तर हे आपण 58/100 ला 0.58 असं लिहू शकतो. तर ह्या ठिकाणी आकाशची प्रोबॅबिलिटी त्या बास्केटमध्ये बॉल ड्रॉप करण्याची आहे 0.58. तर ह्या ठिकाणी आपण जॉन, वसीम आणि आकाश यांची बॉल ड्रॉप करण्याची त्या बास्केटमध्ये प्रोबॅबिलिटी आपण फाइंड केली आहे 0.80, 0.83 आणि 0.58. तर ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी कुणाची आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा हायेस्ट प्रोबॅबिलिटी आहे वसीमची 0.83. तर आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो वसीम has the greatest probability of success. तर ह्या ठिकाणी कुणाची सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी होती, तर ह्या ठिकाणी वसीमची सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी आहे ऑफ सक्सेस. तर आपण ह्या ठिकाणी जे प्रोबॅबिलिटीज दिलते आपल्याला त्यांना आपण पॉइंट डेसिमल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यांना कंपेअर करून ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी हे वसीमची आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेली आहे. तर हे क्वेश्चन नंबर 2 चं कंप्लीट सोल्युशन या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. तर आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. In a hockey team there are 6 defenders, 4 offenders and 1 goalie. Out of these, one player is to be selected randomly as a captain. Find the probability of the selection that first, the goalie will be selected. Second, a defender will be selected. तर आपल्याला ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की आपल्याला ह्या ठिकाणी जी हॉकीची टीम आहे त्यामध्ये 6 डिफेंडर्स, 4 ऑफेंडर्स आणि 1 गोली असते. तर हे वेगवेगळ्या पोझिशन आहेत. हॉकी गेम मध्ये वेगवेगळ्या पोझिशन्स असतात त्या. आउट ऑफ दिस एक प्लेयर आपल्याला रॅन्डमली ॲज अ कॅप्टन ह्यांच्यापैकीच एक कॅप्टन बनवायचा आहे. तर आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे की गोली त्या ठिकाणी जर कॅप्टन होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे किंवा डिफेंडरला जर कॅप्टन बनवायचे आहे तर त्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे. तर हे आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर टोटल नंबर ऑफ प्लेयर्स आपण ह्या ठिकाणी हॉकी टीम मध्ये टोटल नंबर ऑफ प्लेयर्स किती असतात. टोटल नंबर ऑफ प्लेयर्स in the hockey team. तर ह्या ठिकाणी एका टीम मध्ये किती प्लेयर्स असतात तर 6 डिफेंडर्स असतात, 4 ऑफेंडर्स प्लस 1 गोली. तर ह्यांची सर्वांची ऍडिशन येते 11. तर एका टीम मध्ये टोटल 11 प्लेयर्स असतात. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स
म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू 11. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला ए हा असा इव्हेंट घ्यायचा आहे की कॅप्टन जो सिलेक्ट केलेला आहे तो एक गोली असणार आहे. तर ह्या ठिकाणी लेट ए बी द इव्हेंट that the captain selected will be a goalie. तर ह्या ठिकाणी आपण ए हा असा इव्हेंट घेतला आहे की त्या ठिकाणी कॅप्टन जो सिलेक्ट केला आहे तो गोली असणार आहे. तर ह्या ठिकाणी पूर्ण टीम मध्ये गोली किती आहे तर एन ऑफ ह्या ठिकाणी ए इव्हेंट. तर ह्या ठिकाणी ह्या ए इव्हेंट मध्ये नंबर ऑफ गोलीज. तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती प्रत्येक टीम मध्ये एकच गोली असतो. तर एन ऑफ ए इज इक्वल टू 1. तर ह्या ठिकाणी आपल्याला पी ऑफ ए प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट ह्या ठिकाणी फाइंड करायची. तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तर ह्या ठिकाणी एन ऑफ ए आहे 1 कारण की ह्या ठिकाणी गोलीला आपल्याला ह्या ठिकाणी कॅप्टन बनवायचं आहे. तर एका टीम मध्ये एकच गोली असतो. तर त्यामुळं एन ऑफ ए आपण 1 घेतलेला आहे. आणि टोटल नंबर ऑफ प्लेयर्स म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स सॅम्पल स्पेस मध्ये हे 11 आहे. तर ह्या ठिकाणी गोली कॅप्टन होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 1/11. तर फर्स्ट आन्सर आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेला आहे. तर गोली कॅप्टन होण्याचे चान्सेस 1/11 आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी डिफेंडर जे आहेत टीम मध्ये 6 डिफेंडर त्यांच्यापैकी एकाला कॅप्टन बनवायची किती प्रोबॅबिलिटी असणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण एक इव्हेंट घेणार. लेट बी बी द इव्हेंट that the captain selected will be defender. ह्या ठिकाणी डिफेंडर हे कॅप्टन होण्याची किती प्रोबॅबिलिटी आहे. तर नंबर ऑफ ह्या ठिकाणी प्लेयर्स टोटल आहेत 11. तर ह्या ठिकाणी बी इव्हेंट तर एन ऑफ एस 11 आहे. नंबर ऑफ प्लेयर्स इन टीम मध्ये 11 आहेत. आणि बी इव्हेंटचे सॅम्पल पॉइंट म्हणजे बी इव्हेंट मध्ये टोटल डिफेंडर्स किती आहेत. तर हॉकी टीमची ही जी हॉकी टीम आहे त्यामध्ये 6 डिफेंडर्स आहेत. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स बी इव्हेंटचे 6 आहे. तर आपल्याला बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. 6/11. The probability of B is equal to 6/11. तर ह्या ठिकाणी बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड केली आहे ती आहे 6/11. तर क्वेश्चन नंबर 3 पूर्णपणे आपण ह्या ठिकाणी लाईन टू लाईन ह्या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. तर ह्यामध्ये आपल्याला
गोली कॅप्टन होण्याची किती प्रोबॅबिलिटी आहे हॉकी टीम मध्ये, आणि डिफेंडर कॅप्टन होण्याची किती प्रोबॅबिलिटी आहे हे आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं. तर आपण ह्या ठिकाणी त्या दोन्हीला ए आणि बी इव्हेंट म्हणून आपण ह्या ठिकाणी ॲझ्युम केलं आणि आपण ह्या ठिकाणी त्या दोन्हीची पण प्रोबॅबिलिटी फाइंड केली आहे, पी ऑफ ए आणि पी ऑफ बी. तर क्वेश्चन नंबर 3 आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. प्रॉब्लेम सेट 5, क्वेश्चन नंबर 4. Joseph kept 26 cards in a cap. जोसेफच्या कॅप मध्ये 26 कार्ड्स आहेत. बिअरिंग वन इंग्लिश अल्फाबेट ऑन इच कार्ड. तर प्रत्येक कार्डवर एक इंग्लिश अल्फाबेट आहे. वन कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. तर रँडमली एक कार्ड ड्रॉ केलेला आहे, त्यामधून काढलेला आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज अ वोवेल कार्ड. तर ह्या ठिकाणी आपल्याला आपण ते जे 26 कार्ड आहेत त्यापैकी जर आपण एखादा कार्ड काढला तर तो वोवेल असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये टोटल 26 कार्ड्स आहेत. ते 26 कार्ड्स वर इंग्लिश अल्फाबेट म्हणजे ए टू झेड हे 26 अल्फाबेट्स आहेत. तर हे पूर्ण कार्ड्स त्या ठिकाणी एका कार्डवर एक अल्फाबेट त्या ठिकाणी आहे. तर आपल्याला एक कार्ड काढायचं आहे त्यापैकी त्या 26 कार्ड पैकी. पण ते जे कार्ड काढायचं आहे ते काय असलं पाहिजे, वोवेल असलं पाहिजे. तुम्हाला वोवेल्स माहित पाहिजे. वोवेल्स ए, ई, आय, ओ, यू. तर हे 5 वोवेल्स आहेत इंग्लिश अल्फाबेट मध्ये. तर ह्यापैकीच एक कार्ड असणार आहे, ह्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काय फाइंड करायची आहे. तर टोटल नंबर ऑफ कार्ड्स आहेत 26. त्यापैकी वोवेल्स म्हणजे वोवेल्स जे आहेत ते 5 इंग्लिश अल्फाबेट ते वोवेल्स असतात, बाकीचे कन्सोनंट. तर हे वोवेल्स आहेत. तर 5 वोवेल्स आहेत. हे 5च निघण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे, हे 5 वोवेल निघण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी विचारलं आहे. तर आपण ह्या ठिकाणी जे कार्ड आहेत, इच कार्ड bears an English alphabet. तर प्रत्येक कार्डवर एक इंग्लिश अल्फाबेट आहे. तर टोटल कार्ड्स या ठिकाणी 26 कार्ड्स आहेत, त्यामुळे एन ऑफ एस इज इक्वल टू 26 आणि प्रत्येक कार्डवर एक इंग्लिश अल्फाबेट आहे. तर असे टोटल 26 कार्ड आहेत. तर एन ऑफ एस इज इक्वल टू 26. तर ह्या ठिकाणी एक आपण इव्हेंट घेणार. लेट ए बी द इव्हेंट that the card drawn is a vowel card. तर ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ वॉवेल्स इंग्लिश अल्फाबेट मध्ये देर आर 5 वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहे कोणते वॉवेल्स आहेत इंग्लिश अल्फाबेट मध्ये. तर ह्या ठिकाणी ए इव्हेंटचे नंबर ऑफ वॉवेल्स इज इक्वल टू 5. तर आपल्याला ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ह्या ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए इज इक्वल टू 5, एन ऑफ एस इज इक्वल टू 26. तर ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 5/26. तर ह्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रोबॅबिलिटी फाइंड करायची होती आपल्याला, की जे कार्ड आपण ड्रॉन आहे तो वोवेल कार्ड आहे. तर ह्या ठिकाणी त्याची प्रोबॅबिलिटी आलेली आहे 5/26.
तर क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट केलेला आहे आपण या ठिकाणी. पूर्ण डिटेलमध्ये ह्या ठिकाणी सोल्युशन लिहून दिलेले आहे. तर हे सोल्युशन तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये असंच लिहिण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर एव्हरीथिंग इज पॉसिबल. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. प्रॉब्लेम सेट 5. क्वेश्चन नंबर 5. अ balloon vendor has 2 red, 3 blue and 4 green balloons. He wants to choose one of them at random to give it to Pranali. What is the probability of the event that Pranali gets a red balloon, a blue balloon, a green balloon? तर ह्या ठिकाणी एक बलून विकणारा माणूस आहे वेंडर. त्याकडे 2 रेड, 3 ब्ल्यू आणि 4 ग्रीन बलून्स आहे आणि त्याला त्यापैकी एक बलून रॅन्डमली प्रणालीला द्यायचा आहे. तर आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे की प्रणालीला त्यापैकी एक रेड बलून मिळेल किंवा ब्ल्यू बलून मिळेल किंवा ग्रीन बलून मिळेल. तर ह्या सर्वांची या ठिकाणी प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची आहे. तर ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ बलून जे आहेत ते आपण आधी लिहूया. टोटल किती बलून्स आहेत ह्या ठिकाणी. बलून म्हणजे फुगे. तर ह्या ठिकाणी टोटल number of balloons तर total number of balloons is equal to 2 red, 3 blue, 4 green. तर ह्या ठिकाणी टोटल बलून्स आहेत 9. तर टोटल नंबर ऑफ बलून्स या ठिकाणी 9 आहेत. तर नंबर ऑफ बलून्स, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इज इक्वल टू 9. तर आपल्याला आता आपण ह्या ठिकाणी इव्हेंट कन्सिडर करणार आहे. लेट ए बी द इव्हेंट, let A be the event that Pranali gets a red balloon. तर ह्या ठिकाणी प्रणालीला रेड बलून मिळेल. तर ह्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ रेड बलून्स बघा ह्या ठिकाणी 2 दिलेले आहेत. तर टोटल नंबर ऑफ रेड बलून्स is equal to 2. तर ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ रेड बलून्स 2 आहेत आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की प्रणालीला तो बलूनवाला रेड बलून देईल तर त्या रेड बलूनची प्रोबॅबिलिटी काय राहणार आहे, प्रणालीला रेड बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा ए इव्हेंटसाठी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट जे आहे एन ऑफ ए इज इक्वल टू 2 कारण की 2 रेड बलून्स आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. तर P of A is equal to N of A upon N of S. तर N of A जे आहे या ठिकाणी 2 आहे आणि N of S is equal to 9. तर प्रोबॅबिलिटी A इव्हेंट ची आहे 2/9. त्यानंतर सेकंड इव्हेंट मध्ये प्रणालीला ब्ल्यू बलून मिळण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे. लेट बी बी द event that Pranali gets
या ठिकाणी गेट्स लिहायचं बाकी आहे. गेट्स रेड बलून, गेट्स अ ब्ल्यू बलून. तर n ऑफ b इज इक्वल टू, तर ह्या ठिकाणी ब्ल्यू बलून जे आहेत ते 3 आहेत. तर टोटल नंबर ऑफ ब्ल्यू बलून्स number of blue balloon. तर ह्या ठिकाणी ब्ल्यू बलून जे आहेत, तर ब्ल्यू बलूनची संख्या आहे n ऑफ b इज इक्वल टू 3. ब्ल्यू बलून्स 3 आहेत. तर या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ बी इव्हेंट, तर बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी म्हणजे n ऑफ b अपॉन n ऑफ s, 3 अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 9. तर 3 1 जा 3 3 जा 1 अपॉन 3. तर ह्या ठिकाणी बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही आलेली आहे 1/3. आता आपण फाइंड करणार आहे की प्रणालीला ग्रीन बलून जे आहे ते मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. तर ह्या ठिकाणी लेट C be the event that Pranali gets a green balloon. तर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ग्रीन बलून्स आहेत 4. तर या ठिकाणी n ऑफ नंबर ऑफ balls is equal to 9 आणि नंबर ऑफ ग्रीन बलून नंबर ऑफ ग्रीन बलून्स म्हणजे n ऑफ c इज इक्वल टू 4. तर ह्या ठिकाणी p ऑफ c आपल्याला फाइंड करायचं आहे. तर p ऑफ c चा फॉर्म्युला आहे n ऑफ c अपॉन n ऑफ s. n ऑफ c आहे 4, n ऑफ s आहे 9. तर ह्या ठिकाणी जो सी इव्हेंट आहे की प्रणालीला त्या बलूनवाल्याकडून त्याला प्रणालीला ग्रीन बलून मिळेल. तर याची प्रोबॅबिलिटी ह्या ठिकाणी सी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही आलेली आहे 4/9. तर हे आहे क्वेश्चन नंबर 5 चं कंप्लीट सोल्युशन. यामध्ये आपल्याला 3 इव्हेंट दिलेले आहेत. तर तिन्ही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेली आहे. तर ह्या ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 2/9 आहे. त्यानंतर बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 1/3 आहे आणि त्यानंतर सी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 4/9 आहे. तर आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट केलेला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. A box contains 5 red, 8 blue and 3 green pens.
Rutuja wants to pick a pen at random. What is the probability that the pen is blue? तर ह्या ठिकाणी आपल्याला एका बॉक्स मध्ये 5 रेड 8 ब्ल्यू आणि 3 ग्रीन पेन आहेत. तर ऋतुजाला त्या बॉक्स मधून एक पेन त्या ठिकाणी रॅन्डमली काढायचा आहे. तर आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की तो जो पेन काढलेला आहे ऋतुजाने तो ब्ल्यू पेन असणार आहे. तर ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ पेन्स आपण आधी त्या बॉक्स मध्ये किती पेन आहेत तर टोटल number of pins in the box. The total number of pins in the box is equal to 5 plus 8 plus 3. तर ह्या ठिकाणी 8 plus 5 13 13 plus 3 16. तर टोटल नंबर ऑफ पेन्स आहेत 16. तर n of s is equal to 16. आता आपल्याला लेट a be the event एक इव्हेंट कन्सिडर करायचं आहे. इव्हेंट that Rutuja picks a blue pen. तर ऋतुजा त्या बॉक्स मधून फक्त ब्ल्यू पेन काढीन ह्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला त्या ठिकाणी फाइंड करायची आहे. तर नंबर ऑफ ब्ल्यू पेन्स टोटल नंबर ऑफ ब्ल्यू पेन्स त्या ठिकाणी आहे टोटल नंबर ऑफ ब्ल्यू पेन्स is equal to 8. तर n of a is equal to 8. तर p of a ची प्रोबॅबिलिटी a इव्हेंट ची प्रोबॅबिलिटी आपल्याला पाहिजे. तर n of a upon n of s. तर a इव्हेंट ची प्रोबॅबिलिटी आहे 8 आणि नंबर ऑफ सॅम्पल n of s ची व्हॅल्यू आहे 16. तर ह्या ठिकाणी 8 1 जा 8 8 2 जा 16. तर a इव्हेंट जो आहे तर a इव्हेंट ची प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी ऋतुजा ब्ल्यू पेन त्या बॉक्स मधून काढण्याची प्रोबॅबिलिटी आहे 1/2. तर क्वेश्चन नंबर 6 चं पूर्ण सोल्युशन आपण या ठिकाणी लाइन टू लाइन कंप्लीट केलेलं आहे. तर आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. Problem set 5 question number 7. 6 faces of a die are as shown below. तर एक डाय आहे त्यावर जे डायवर 6 फेसेस असतात. तर त्या फेसेसवर ह्या ठिकाणी A B C D E आणि A हे असे 6 फेसेस आहेत. If the die is rolled once, die जर रोल केली once, find the probability of A appears on the upper face, D appears on the अपर फेस. तर ह्या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की ए अपीयर होईल त्या अपर फेसवर किंवा डी अपीयर होईल अपर फेसवर ज्यावेळेस ती डाय जी आहे ती रोल केल्यानंतर हे फेसेस येणार आहेत त्या ठिकाणी. तर आपल्याला सर्वात आधी ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ह्या ठिकाणी फेसेस जे आहेत ते 6 दिलेले आहेत. तर आपण आधी डायवर टोटल नंबर ऑफ फेसेस लिहिणार आहेत. टोटल number of faces on the die is equal to 6. तर ह्या ठिकाणी n of s is equal to 6. आता आपण ह्या ठिकाणी एक इव्हेंट कन्सिडर करणार आहे. लेट a be the event that A appears on upper face.
तर ह्या ठिकाणी डाय रोल केल्यानंतर टोटल नंबर ऑफ फेसेस जे आहेत ते 6 आहेत. तर ए ही अशी इव्हेंट आहे त्यामध्ये ए अपियर्स ऑन द अपर फेस हे आपण ह्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. तर टोटल नंबर ऑफ ह्या ठिकाणी ए चे फेसेस पहा, ह्या ठिकाणी 2 ए आहेत. तर आपण टोटल नंबर ऑफ फेसेस हॅव्हिंग ए ऑन इट, तर टोटल नंबर ऑफ फेसेस having A on it. तर ह्या ठिकाणी ह्या 2 फेसेसवर A आहे, तर इज इक्वल टू 2. तर ह्या ठिकाणी n ऑफ A इज इक्वल टू 2. तर आपल्याला ह्या ठिकाणी A इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर n ऑफ A अपॉन n ऑफ S, n ऑफ A आहे 2, n ऑफ S आहे n of S is equal to 6, 2 1 जा 2 3 जा. तर A इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे P of A is equal to 1/3. तर ह्या ठिकाणी आपण जे फर्स्ट इव्हेंट दिलेली आहे त्याची आपण ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड केलेली आहे. आता पाहूया आपण बी इव्हेंट ज्यामध्ये डी अपीयर्स ऑन द अपर फेस. Let B be the event that D appears on upper face. तर ह्या ठिकाणी जे अप्पर फेस आहे त्या ठिकाणी डी हे अपियर होईल. तर डी ह्या ठिकाणी बघा 6 फेस मध्ये 1 टाइमच आहे. तर ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ फेसेस हॅव्हिंग D on it is equal to 1. तर ह्या ठिकाणी n of B is equal to 1. तर ह्या ठिकाणी B इव्हेंटची प्रोबॅबिलिटी is equal to n of B upon n of S. n of B आहे 1, n of S आहे 6. तर ह्या ठिकाणी B इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळालेली आहे 1/6. तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी विचारली ती की A अपीयर्स ऑन अपर फेस याची प्रोबॅबिलिटी आलेली आहे 1/3 आणि D अपीयर्स ऑन द अपर फेस याची प्रोबॅबिलिटी 1/6 आलेली आहे. तर क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट झालेला आहे. पाहूया क्वेश्चन नंबर 8. प्रॉब्लेम सेट 5 क्वेश्चन नंबर 8. अ बॉक्स कंटेन्स 30 tickets. बॉक्स मध्ये 30 tickets आहे बिअरिंग ओनली वन नंबर फ्रॉम 1 to 30 ऑन इच. तर प्रत्येक कार्ड बॉक्स मध्ये जे 30 tickets आहेत त्या tickets वर नंबर जे आहेत ते आहेत 1 to 30. तर 1 2 3 4 5 असे 30 पर्यंत असे प्रत्येक तिकीट वर नंबर आहेत. इफ वन तिकीट इज ड्रॉन ॲट रँडम, तर एक तिकीट रँडमली त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे त्या 30 तिकीट्स पासून. तर आपल्याला फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन बिअर्स. तर आपण जे ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की जे तिकीट आपण ड्रॉ केलेलं आहे त्यावर एकतर ऑड नंबर असणार किंवा कंप्लीट स्क्वेअर नंबर. तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस या ठिकाणी लिहायचं आहे. सॅम्पल स्पेस
तर सॅम्पल स्पेस आपण एस ने डिनोट करतो. तर 30 तिकीट्स बॉक्समध्ये 30 तिकीट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. तर ह्या ठिकाणी जे बॉक्समध्ये तिकीट्स आहेत त्यावर हे 1 to 30 असे नंबर आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेसमध्ये सॅम्पल पॉईंट्स आलेले आहेत 30. तर ह्या ठिकाणी आपण आता इव्हेंट कन्सिडर करणार आहे. लेट ए बी द इव्हेंट that the ticket drawn bears an odd number. तर ह्या ठिकाणी आपल्याला ए इव्हेंट साठी जे ह्या सॅम्पल स्पेस मध्ये ऑड नंबर्स आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. तर 1 3 5 ऑड नंबर्स म्हणजे जे नंबर्स 2 च्या मल्टिपल्स किंवा जे 2 चे मल्टिपल्स असतात किंवा 2 च्या टेबल मध्ये येतात ते सगळे इव्हन असतात. ते सोडून बाकीचे सगळे ऑड असतात. तर या ठिकाणी 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29. तर ह्या ठिकाणी आपण सर्व 1 to 30 मधले ऑड नंबर्स या ठिकाणी घेतले आहेत. तर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स या ठिकाणी 15 आहेत. तर n of a is equal to 15. तर ह्या ठिकाणी p of a is equal to n of a upon n of s. n of a is equal to 15 आणि n of s is equal to 30. 15 1 जा 15 2 जा. तर या ठिकाणी p of a is equal to 1/2. तर ह्या ठिकाणी ए इव्हेंटची ए जो इव्हेंट आपण ह्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे तर त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 1/2 अशी आलेली आहे. आता आपण कन्सिडर करणार आहे बी इव्हेंट. तर लेट बी बी द इव्हेंट that card drawn card nahi ticket that the ticket that the ticket drawn bears a complete
स्क्वेअर नंबर. तर ह्या ठिकाणी बी हा असा इव्हेंट आहे. त्या ठिकाणी तिकीट जे ड्रॉन केलेलं आहे त्यावर जो नंबर आहे तो एकतर परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला हे 1 to 30 जे नंबर्स आहेत त्यापैकी जे परफेक्ट स्क्वेअर आहेत ते आपल्याला ह्या बी इव्हेंट मध्ये लिहायचे आहेत. तर ह्या ठिकाणी 1 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, कारण 1 चा स्क्वेअर 1 आहे. त्यानंतर 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर 3 चा स्क्वेअर 9, त्यानंतर 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25 आणि 6 चा स्क्वेअर 36 आहे. पण 30 पर्यंत 1 to 30 तिकीट्स आहे. तिकीट्सवर नंबर 1 to 30 पर्यंतच आहे, त्यामुळे 30 आपल्याला घ्यायचं नाही. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स बी इव्हेंट मध्ये 5 आहे. तर एन ऑफ बी, आता ह्या बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला या ठिकाणी फाइंड करायची. तर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 5 बाय 30. 5 1 जा 5 6 जा. तर P of B, probability of B event is equal to 1 by 6. तर बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळालेली आहे 1 by 6 आणि ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे 1 by 2. तर क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. तर प्रॉब्लेम सेट 5 मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 पासून ते क्वेश्चन नंबर 8 पर्यंत आपण सर्व एक्झाम्पल्स लाईन टू लाईन ह्या ठिकाणी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहे. तर हे सर्व एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या, ते नोटबुक मध्ये लिहून काढा आणि न बघता प्रॅक्टिस करा. तर आय होप दॅट ऑल द क्वेश्चन्स you might have understood properly, and if you are watching this video for the first time, don't forget to subscribe our channel, and we will meet in the next video. Thank you.